सुर्वे आणि सेट स्क्वेअर व्यवहारी जगातील वास्तवाच्या झळा सोसताना आत्म्याच्या हुंकाराशी प्रामाणिक राहणे हा संघर्ष प्रत्येक कलावंताच्या भाळी लिहिलेला असतो, त्यातून सुटका नाही. या संदर्भात कुसुमाग्रज म्हणतात, आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझे जखमांचे देणे फिटता फिटत नाही. पण हे सोसणं सोपं नसतं. हा संघर्ष मला तीव्रतेनं आणि खऱ्या अर्थानं प्रथमच जाणवला तो नारायण सुर्वे यांच्या कवितेत. मी शब्दांवर प्रेम करणारा पण व्यवसायानं इंजिनियर, त्यातून निर्माण झालेली ही कविता म्हणजे सुर्वे आणि सेट स्क्वेअर. रसिक हो, नमस्कार. साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये मी श्रीकांत गोपाळ काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज मी तुमच्यासमोर सुर्वे आणि सेट स्क्वेअर ही कविता सादर करणार आहे. त्याची प्रस्तावना तर झालेलीच आहे, मात्र ही कविता सादर करण्यापूर्वी एक 2-3 गोष्टींचा उलगडा किंवा त्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण मी देणार आहे. जे कवितेचे रसिक आहेत, दर्दी आहेत, त्यांना या गोष्टी कदाचित माहिती असतीलच. त्यांचा अधिक्षेप करावा असा माझा उद्देश नाही आहे, परंतु बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहिती नसतात, तर त्यांना ह्या कवितेचा पूर्ण आनंद घेता यावा या दृष्टीनं मी हे स्पष्टीकरण आणि काही संदर्भ तुम्हाला देतो आहे. या कवितेत मी सुर्वे यांना सूर्यपुत्र असं म्हटलं आहे. तर आता सूर्यपुत्र म्हणायचं कारण काय, तर तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण सुर्वे यांना गंगाराम सुर्वे या गिरणी कामगारांनी सांभाळलं म्हणजे काय, त्यांनी जन्म दिला नाही, परंतु गंगाराम सुर्वे यांना नारायण सुर्वे एका बालकाच्या रूपात रस्त्यावर मिळाले. म्हणजे सुर्व्यांना कोणीतरी टाकलं होतं आणि गंगाराम सुर्वे यांनी त्यांना उचलून आणलं घरी. कर्णाला ज्याप्रमाणे कोणीतरी टाकलं, कुंतीनं टाकलं, परंतु कर्ण हा शेवटी कर्ण होता, त्याचप्रमाणे सुर्वे हे शेवटी सुर्वे होते. तर म्हणून त्यांना मी सूर्यपुत्र असं म्हटलं आहे. त्यानंतर दुसरा उल्लेख असा आहे की या कवितेत रेग्यांची सावित्री असं मी म्हटलं आहे. तर रेग्यांची सावित्री प्रेमाच्या संदर्भात म्हटलं आहे. तर याचा अर्थ असा की पुशी रेगे हे जे कवी आणि लेखक होते, त्यांनी सावित्री नावाची एक उत्कृष्ट कादंबरी लिहिली आहे आणि त्यामध्ये प्रेमाच्या विविध छटांचं वर्णन आहे. म्हणून त्या माझ्या कवितेमध्ये रेग्यांची सावित्री असा एक उल्लेख येतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कवितेत सुर्व्यांचेच काही शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेले आहेत आणि कवितेची जी लय आहे, कवितेची जी बांधणी आहे, ती सर्वसाधारणतः सुर्वे ज्याप्रमाणे कवितेची बांधणी करायचे किंवा त्यांची आवडती जी लय होती त्याप्रमाणेच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या छोट्याशा स्पष्टीकरणानंतर आता मी सादर करतो आहे सुर्वे आणि सेट स्क्वेअर ही कविता. जीवनाची जाण येण्यापूर्वी शब्दांवर खूप जीव जडला. जीवनाची जाण येण्यापूर्वी शब्दांवर खूप जीव जडला. प्रीतीचा पहिला पायरवसुद्धा मी रेग्यांच्या सावित्रीतच ऐकला. शब्दांच्या या वळणावर भेटले पुढे सुर्वे सूर्यपुत्र. शब्दांच्या या वळणावर भेटले पुढे सुर्वे सूर्यपुत्र आणि प्रथमच जाणवलं तीव्रतेनं की जीवन म्हणजे कुरुक्षेत्र. कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते. कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते. निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकवता आले असते, असे काही म्हणाले सुर्वे. आणि आम्हीही केला खूप विचार, खूप पाहिले शब्दसृष्टींचे ईश्वर, फिरताना दारोदार लाचार. विचारपूर्वक सुर्व्यांशेजारी मग आम्ही एक सेट स्क्वेअर ठेवला. विचारपूर्वक सुर्व्यांशेजारी मग आम्ही एक सेट स्क्वेअर ठेवला. पण सेट स्क्वेअरच्या रेषांच्या गुंत्यातून काही जागा मोकळ्या ठेवल्या. सेट स्क्वेअरने मारण्यासारख्या जीवनाच्या रेषा सरळ कधीच नसतात. सेट स्क्वेअरने मारण्यासारख्या जीवनाच्या रेषा सरळ कधीच नसतात. म्हणून सेट स्क्वेअर शेजारी सतत माझे सूर्यपुत्र सुर्वेही असतात. मला माहीत आहे सुर्वे, मला माहीत आहे सुर्वे की आमचे हे बेतलेलं जीवन व्यथांना शब्दात अमर करणाऱ्या तुमच्यासारख्यांना आवडणारे नाही.
मला माहीत आहे सुर्वे की आमचे हे बेतलेलं जीवन व्यथांना शब्दात अमर करणाऱ्या तुमच्यासारख्यांना आवडणारे नाही, पण मला हेही माहीत आहे सुर्वे की तुमचे ते सूर्यपुत्रत्व माझ्यासारख्या साध्यासुध्या माणसाला पेलवणारे नाही, माझ्यासारख्या साध्यासुध्या माणसाला पेलवणारे नाही. तर अशी ही माझी कविता सुर्वे आणि सेट स्क्वेअर कशी वाटली तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि साहित्यिक गप्पा आणि कविता या साहित्य यात्रेत आपल्या मित्रांनाही परिचितांनाही सामावून घ्या. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.